बातमी पुण्यातून। येत्या 1 डिसेंबरला पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार आहे। मात्र ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे आणि यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली आहे। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे आणि अशात अनेक परीक्षार्थींना दूरची परीक्षा केंद्र मिळाल्यानं परीक्षा झाल्यावर 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी परत येणं अशक्य असल्याचं मत या विद्यार्थ्यांनी नोंदवलंय। या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। येत्या 1 डिसेंबर रोजी पुण्यात महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची एक परीक्षा पार पडते पण ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आता हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते महापालिकेच्या या सगळ्या आवारात आले आहेत आणि त्यांनी काही वेळापूर्वी आयुक्तांची जे नवल किशोर राम आयुक्त महापालिकेचे आहेत त्यांची देखील भेट घेतलेली आणि त्यांना निवेदन सादर करून त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या या निवेदनाच्या मागणीद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोच केलेली आहे। सर, जे आमची परीक्षा जी होणार आहे ते प्रायव्हेट सेंटर आलेले आहेत। फक्त आमची एकच मागणी आहे की आयुक्त साहेबांना की जे आम्ही सेंटर दिले होते ते सेंटर आम्हाला तेच द्यावे आणि आमची जी एक्झाम होणार आहे TCS IN सेंटरवरच घेण्यात यावी। कारण की काही काही जणांचे सेंटर जे टाकलेले आहेत ना 3 प्रेफरन्स दिलेले आहेत ते नाहीत आलेले, खूप 700-800 किलोमीटर दूर आहे। तर मग त्यांनी निवडणुकीसाठी कसं जायचं, मतदान कसं करायचं। आणि मेन मला असं वाटतं की एक्झामपेक्षा आपलं मतदान इम्पॉर्टंट आहे। मतदान हे डबल नाही होत, एक्झाम आपण 2 ते 3 महिन्यानंतर घेऊ शकतो। आणि मेन म्हणजे जे सेंटर जे आहेत ना ते अधिकृत नाही आहेत। ऑलरेडी त्या सेंटरवरती ना मागे WCDला जे एक्झाम झाले ना तिथे काय म्हणजे गोंधळ झालेला आहे, तो कॉपी हे असं प्रकार झालेले आहेत। आयुक्त साहेबांनी सांगितलं, आम्ही संबंधित सर्व मुद्दे त्यांना पटवून दिल्यानंतर साहेबांनी सांगितलं की 5 वाजेपर्यंत तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह नोटिफिकेशन येईल म्हणून। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।